नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव काय? सुनील कोंडीराम आडे, जैतखेडा तांडा. जायखेड तांडा. बरं, तुमच्यापर्यंत सुहास कापुरे सर आलते. त्यांनी हो. तुम्हाला IMC चे प्रोडक्ट दिले. काय काय दिले? आम्हाला त्यांनी बुस्टर ॲक्टिवेटर आणि गेनवर हा. हे 4 किलोची बॅग होती खताची. बरं बरं, हे प्रोडक्ट दिले. हे प्रोडक्ट दिले. हा, तर पहिल्यापासून समजा आम्ही आता जशी लावली हा. तशी गंध रासायनिक खतं वापरले, पण काही काळोखी पण काही फुटवा कमी प्रमाणावर होता. हम्म, पण हे औषध वापरल्यानंतर आमच्या अद्रकीचं क्वालिटी, हम्म. काळोखीपणा, हिरवेगारपणा, टवटवीतपणा आणि फुटवे जास्त प्रमाणात आम्हाला भेटली. बरं, यासाठी तुमचा खर्च किती लागला? खर्च किती? 2,500 साधारणतः आम्हाला एका डोसाचा खर्च भेटलेला आहे. ओके ओके ओके. आणि तुम्ही याच्या व्यतिरिक्त 2,500 याचा लागला, तर एकरी तुम्हाला रासायनिक खताचा किती लागतो? रासायनिक खताचा आम्हाला 5-6 हजार रुपये खर्च जातो. ओके. बघा मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता, म्हणजे यांचा खर्च जवळपास 50% गेला. म्हणजे रासायनिक खताचा 5,000 लागतो, तर इकडं त्यांचा 2,500 लागला. आणि या 2,500चा खर्च लागून तुमचे रिझल्ट काय आला की बा जे रासायनिक वापरताय त्याच्यापेक्षा हे चांगलं आलं, की बा तुम्ही रासायनिक वापरताय त्याच्यात चांगलं आलं? नाही, जे आपण IMCचं प्रोडक्ट जे वापरतोय हां. याच्यात आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रमाणे भेटलेला आहे. ओके. मग काय रिझल्ट भेटला याच्यात तुम्हाला? रिझल्ट फुटवा आणि काळोखीपणा. ओके ओके. बघा वाढ. मित्रांनो, त्यांनी रासायनिकचे जवळपास 3 ते 4 डोस दिले असेल. हो. 3 ते 4 डोस त्यांनी रासायनिकचे दिले, परंतु त्यांना रिझल्ट भेटला नाही. त्यांची अद्रक ही सडत होती. परंतु आपला फक्त बुस्टर, ॲक्टिवेटर आणि ग्रॅन्युअल हा एकच डोस 2,500चा दिला. त्याच्यानंतर त्यांना फुटवे पण चांगले यायला लागले, कारण आता जवळपास 15 दिवस झाले फुटवे चांगले यायला लागले. आणि त्यांची जी अद्रक आहे ही काळोखीवर यायला लागली. आणि त्यांचा जो याचा प्रॉब्लेम होता सडीचा, तो पण थांबला आहे. म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट वापरले त्याच्यापासून तुम्ही खुश आहे? समाधान. समाधानी. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता?